तर मी त्याला म्हणालो की तुम्हाला एक वरदान आहे म्हणलं, तुमची गाणी कधी भजन होतात हे कळत नाही म्हणलं. म्हणजे माऊली माऊली जे गाणं आहे ते आज ते गाणं राहिलं नाही आहे, ते भक्तिरूपात त्याचं परिवर्तन झालेलं आहे. कधी त्यांचे गाणे आरत्या होतील सांगता येत नाही आणि ते झालेलं पण आहे. देवा श्री गणेशा आता ही आरती झालेली आहे. तर दैवी वरदान तर त्यांना आहेच, सरस्वतीचा आशीर्वाद तर त्यांना आहेच. हा चित्रपट जेव्हा आम्ही डिस्कस केला, 10 वर्षापूर्वी पण डिस्कस केला होता, 6 वर्षापूर्वी पण डिस्कस केला आणि 3.5 वर्षापूर्वी पण परत चर्चेत झाला. तर मी त्यांना नेहमी म्हणतो की बाबा म्युझिक डिरेक्टर तुम्ही नसून ते दोन्ही सेपरेट. तुम्ही म्युझिक्सला कोळून पिणारे आणि चित्रपटाचं डिरेक्शन समजणारे 2 व्यक्ती आहात म्हटलं. तुम्ही फक्त सिच्युएशन काय ह्याच्यावर जात नाही. मी किती सिच्युएशन काय, गाणं काय, कॅब चाहिए ह्याच्यामध्येच हिंदी चित्रपटात बऱ्याच वेळा होतं. पण अजय अतुलबरोबर तसं नसतं. ते कम्प्लीट स्क्रिप्ट नरेशन घेतात, 9-9 तास डिस्कस करतो. ते झाल्यानंतर परत 2 महिन्यानंतर परत एकदा आपण बसू, काय बदल आहे, मग त्यांनी काय विचार केला, ते असं करत आदान प्रदान होत 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 आम्ही इथे पोचलो. आणि आज छत्रपती अँथम, आपण राजा शिवाजी अँथम छत्रपती जे म्हणतोय ते जेव्हा गाणं डिस्कस झालं तर मला असं नेहमी वाटायचं की आपण शिवजयंतीला शिवमहोत्सव म्हणून राजांना आपण सेलिब्रेट करतो, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सेलिब्रेट करतो. परंतु ह्या चित्रपटात मी म्हटलं की ते असताना त्यांना सेलिब्रेट करावं अशी माझी इच्छा आहे. त्यांच्यासमोर आपण ते नसताना त्यांच्या प्रेरणेने आपण आज जसं सेलिब्रेट करतोय तसं त्यांच्यासमोर सेलिब्रेशन त्यांचं व्हावं अशी माझी इच्छा आहे. तसं एक गाणं पाहिजे मला. तर मग ते जेव्हा विचार केला, त्यांनी खरंच त्यांची आस्था, त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती महाराजांप्रती जी आहे ती ह्या गाण्यामध्ये आहे. आणि तीच आस्था भक्ती आमच्या सगळ्यांची आहे की महाराजांच्या चरणी हे एक फूलच आहे आस्थेचं, श्रद्धेचं. आणि त्यातूनच ह्याचे शब्द ऐका तुम्ही, ह्या गाण्याचे उच्चार ऐका. म्हणजे आजही फक्त विचार करून माझ्या अंगावर काटा येतोय. मी तर गेली 2.5 वर्ष रोज हे गाणं ऐकतोय. आज लोकांपुढे गेल्याने खरंच लोकांनी त्याला जी पसंती दिली आहे किंवा जसे मला रील्स येत आहेत, फॉरवर्ड्स येत आहेत, कॉमेंट्स येत आहेत, असं वाटतं की म्हणजे जसा विचार केला होता तसं गाणं झालं आणि तसं लोक रिॲक्ट करतात. ह्याच्यापेक्षा चांगलं अजून काहीच असू शकत नाही.